शिक्षण हे सक्षमीकरण आणि शांतता निर्माण करण्यासाठी सर्वात शक्तिशाली साधन आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखच्या सीमावर्ती भागात आम्ही पुणेकर आणि नर्चर वर्क संस्थातर्फे हर घर शिक्षा घर घर शिक्षा अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये शैक्षणिक आणि वैद्यकीय स्तरांवरील उपक्रम होणार असून याचा फायदा सीमावर्ती भागातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे, अशी माहिती आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला हेंकल इंडिया लिमिटेडचे डॉक्टर प्रसाद खंडागळे, नर्चर वर्क संस्थेच्या संस्थापक विहा भट्टड, सहसंस्थापक आर्या शहा, अनेशा गोलछा, कॉस्मोस जनक शहा, डायरेक्टर मेहुल शहा, आम्ही पुणेकरचे विश्वस्त विपुल कांबळे, अखिल झांझले आदी उपस्थित होते. हेमंत जाधव म्हणाले, जम्मू काश्मीर आणि लडाखच्या सीमावर्ती आणि संघर्षग्रस्त भागातील विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक आणि डिजिटल दरी भरून काढण्यासाठी हा शैक्षणिक सक्षमीकरण उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. याचा प्रारंभ जम्मू काश्मीर मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि लेह लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांच्या उपस्थितीत होणार आहे. जम्मू काश्मीर आणि लेह लडाख मधील कापिला फाउंडेशन, जनरल जोरावर सिंह एज्युकेशन ट्रस्ट, सपोर्ट ट्रस्ट, माउंटन व्हॅली यासह कॉस्मॉस जनक शहा, हेंकल इंडिया लिमिटेड यांचे विशेष सहकार्य अभियानाला मिळाले आहे. विहा भट्टड म्हणाल्या, सीमावर्ती गावातील विद्यार्थ्यांना व्यापक शैक्षणिक सहाय्य किट देण्यात येणार आहे. तसेच जम्मू काश्मीर आणि लडाखच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून प्रत्येक घरासाठी शिक्षण सुनिश्चित करणे, शैक्षणिक संसाधने, डिजिटल साधने आणि सर्जनशील शिक्षण संधीमध्ये त्यांना सक्षम करणे हा आमचा उद्देश आहे. यामध्ये 15,000 शैक्षणिक किट, शाळेच्या पिशव्या, स्टेशनरी, गणवेश, नोटबुक तसेच तब्बल 5,000 प्रथमोपचार पेट्या आणि 500 डिजिटल टॅबलेट, आयपॅड सीमावर्ती भागात देण्यात येणार आहे. आर्या शहा म्हणाल्या, डिजिटल साक्षरता आणि ई लर्निंगची उपलब्धता वाढवणे, प्रीलोडेड शिक्षण सामग्रीसह टॅबलेट वितरित करणे तसेच शिक्षण सर्जनशीलता आणि राष्ट्र उभारणीचे महत्त्व अधोरेखित करणारे जागरूकता आणि प्रेरणा कार्यक्रम तेथे आयोजित करण्यात येणार आहेत. नमस्कार, आम्ही पुणेकर आणि नेचर वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर शिक्षा घर घर शिक्षा या अभियान आपण भारत पाक सीमा ज्या दोन्ही आहेत, लेह लडाखच्या आणि जम्मू काश्मीरच्या, त्यातल्या शाळांसाठी आपण हे अभियान सुरू केलेलं आहे. 15 मार्चपासून आपण हे त्यांना शालेय वस्तू देतोय. त्यानंतर मेडिकलचं किट, फर्स्ट एड बॉक्सपासून आपण सगळ्या वस्तू, आपलं पहिल्या वर्षीचं टार्गेट आहे 15,000 विद्यार्थ्यांपर्यंत हे आपण शैक्षणिक साहित्य द्यायचं. आणि त्यातलं महत्त्वाचा मोटिव्ह आहे की ह्या ज्या काही भारताच्या सीमा आहेत, लेह लडाखपासून जम्मू काश्मीर, इथं ड्रग्सचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वापर केला जातो. तर आपण ह्या ज्या बॅग्स देतोय त्यावरनं पण मेसेज देतो की नो ड्रग्स, ओनली एज्युकेशन, असं आपण करतोय. त्याबरोबर फर्स्ट एड बॉक्स देतोय आणि तिथल्या तरुणांनी शिक्षणाकडे वळून त्यांना चांगलं शिक्षण कसं मिळेल आणि शैक्षणिक वस्तू मिळतील ह्यासाठी दोन्ही संस्थांचा हा प्रयत्न आहे. आणि ह्यासाठी आपण तिथल्या लेह लडाखचे राज्यपाल आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पत्रव्यवहार करून येत्या महिन्याभरात या सगळ्या गोष्टीचं ऑफिशियली वितरण आपण तिथं करतोय जम्मू काश्मीर आणि लेह लडाखमध्ये. आणि जरी संस्था महाराष्ट्रातल्या असल्या NGO, तरी तिथल्या लोकल ज्या संस्था आहेत, कापिला फाउंडेशन, एज्युकेशन, जनरल जोरावर एज्युकेशन शेअर, अजून बाकीच्या 2 की त्या आपल्याला तिथं लोकली सपोर्ट करतात आणि तिथले एज्युकेशन डिपार्टमेंट जे आहे त्या बाबतीत पूर्ण सहकार्य करतात. मेरा नाम रिहा है और मैं प्रोजेक्ट नर्चर की फाउंडर हूँ। हमने प्रोजेक्ट नर्चर बहुत सिंपल रीज़न के लिए चालू किया था। हमको सोसाइटी को कुछ गिव बैक करना था, तो हमने अभी तक एक 7 डे डोनेशन ड्राइव किया था। जब 7 डेज एवरी डे हमने क्लोथ्स, शूज़, बुक्स, पुराने टॉयज़ सब कलेक्ट किए थे और हमने जाके वो दूसरे NGOs में दिए थे। फिर आर्या ने मैंने बोत्सवाना में डोनेशन किया था, इसलिए अफ्रीका में डोनेशन किया था ब्लैंकेट्स का। सब ब्लैंकेट्स ढूंढे और 30 जगह पे डोनेट किया था। अभी हम जो कश्मीर के लिए कर रहे हैं, फर्स्ट एड किट एक ऐसी चीज़ है जो हर सोल्जर को लगती है। जब सोल्जर्स हमको इतना देते हैं बॉर्डर के साइड, दे प्रोटेक्ट अस, तो आई थिंक हमारा फ़र्ज़ बनता है कि हम उनको वापस दें। तो इसीलिए हमने, जब अंकल ने हमको ये आइडिया दिया था मतलब कोलैबोरेशन के लिए, तो हमें बहुत खुशी हुई और हमें करने का ये हमने 2 साल पहले स्टार्ट किया था, बट हमने एक्टिविटीज़ और बहुत सोचा समझा, फिर हमने लास्ट ईयर से एकदम एवरी मंथ हम एक एक्टिविटी करते हैं। ज़्यादा सबसे अच्छा जो अभियान चला वो कौन सा? उनका डोनेशन ड्राइव था। ये बहुत सारे जगहों से लोग आए थे डोनेट करने। हमने वो एक गुडविल फाउंडेशन के साथ कोलैबोरेट किया था।